आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस 1.5 तास पाण्यात. संगमेश्वर रेल्वे स्थानकावर गाडी पकडताना तरुणाचा मृत्यू. बोरघर येथे एटिर्गा कारचा भीषण अपघात. दापोली हर्णेमध्ये मुख्य रस्ता खड्डेमय. गुहागरात सोमेश्वर तलावाचे होणार पुनरुज्जीवन. खालापूर तालुक्यात घोडिवली ते अंजरुण पुलावर पाणी. डॉक्टर एम.व्ही. कदम यांचा निवृत्तीनंतर आनंदशोध. नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील चांडवे खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाचा हलगर्जीपणा आणि L&D कंपनीच्या निकृष्ट कामाचा फटका प्रवासी आणि वाहन चालकांना बसत आहे. मुसळधार पावसामुळे सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून रस्त्याचे अक्षरशः तलावात रूपांतर झाले. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना पोलादपूरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस अडकली आणि तब्बल 1.5 ते 2 तास प्रवाशांना बसमध्येच थांबावे लागले. चालकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित ठेवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जावर आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई येथे जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाचा संगमेश्वर रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडताना झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. सावंतवाडी दिवा पॅसेंजरमध्ये चढत असताना अचानक पाय घसरून फलाट आणि धावत्या गाडीच्या मधल्या पोकळीत कोसळल्याने अनिल बाळू बांबाडे वय 33 राहणार शेंबवणे गोमाणेवाडी तालुका संगमेश्वर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरघर येथे आज सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास एटिर्गा कारचा अपघात झाला. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाले. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दापोली तालुक्यातील हर्णे एसटी स्टँड समोरील मुख्य रस्त्याच्या मधोमध 4 फूट खोल खड्डे खडून महावितरण कंपनीने भूमिगत केबल टाकली आहे. त्यानंतर रस्त्यावर कोणतेही काम न करता रस्ता तसाच खड्डेमय ठेवला आहे. त्यामुळे भर पावसात रस्त्यात खूप प्रमाणात पाणी साठत आहे. रस्त्यावर वाहन चालकाला खूपच त्रास होत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या अंगावरती रस्त्यातील चिखलमय पाणी उडते. गाड्यांचे छोटे मोठे अपघात होत आहेत. तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. गुहागर शहरातील ऐतिहासिक असलेल्या सोमेश्वर तलावाच्या पुनर्जीवनासाठी केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियानातून तब्बल 98 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या या कामाच्या निविदा प्रक्रियेचा फेरा संपुष्टात आला असून सोलापूरमधील शिवतेज कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने या तलावाचे पुनरुज्जीवनाचे काम घेतले आहे. यामुळे लवकरच या सोमेश्वर तलावाचे सुशोभीकरण केले जाणार असून गुहागरच्या पर्यटनासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. गुहागर शहरात असलेल्या मंदिराबरोबर या मंदिरासमोरील तळ्यांची वेगळी ओळख आहे. घोडिवली ते अंजरुण पुलावरून पाणी वाहू लागल्याने या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किरण हाडप व नवज्योत पिंगळे यांनी पुलाच्या ठिकाणी येऊन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पुलावरून न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपला मार्ग बदलून सुरक्षित रस्त्याने जाणे गरजेचे समजले. त्यामुळे अद्याप तरी कोणतीही हानी झाली नाही.
घोडिवली ते अंजरुण या पुलाला संरक्षण कठडा नाही. गेल्या वर्षी याच पुलावरून एक नागरिक पडून वाहून गेले असून त्यांचा अद्यापही कसलाच पत्ता लागला नाही. सामाजिक कार्यकर्ते किरण हडप यांनी वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना माहिती देताच त्यांनी त्वरित बॅरिकेड व पोलीस पाठवून दोन्ही बाजूंनी पूल रहदारीसाठी बंद केला. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे ताणतणावमुक्त जगण्याचा काळ असतो. मात्र सेवानिवृत्ती म्हणजे कामामधून निवृत्त होणे असे नाही. शेवटपर्यंतचे आयुष्य आनंददायी जगण्यासाठीच सेवानिवृत्तीनंतरच्या काळातही आरोग्य उत्तम राहावे आणि मनाला शांती लाभावी, सेवानिवृत्तीनंतरही आर्थिक स्रोत निर्माण कसे करावे हे सहाय्यक पशुधन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले लांजातील डॉक्टर S.V. कदम यांनी शेती हा उत्तम पर्याय निवडला असून लांजा तालुक्यातील देवधे येथे सफेद चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. 3.5 एकर जमिनीमध्ये फार्म हाऊस तयार केले असून लांजात प्रथमच झालेल्या चंदनाच्या झाडाची लागवड पाहण्यासाठी शेतीतज्ञ मंडळी दुरून येत आहेत. नमस्कार. मी जिल्हा परिषद खात्यामध्ये पशुधन विभागामध्ये कार्यरत होतो आणि मे 2018 रोजी मी सेवानिवृत्त झालो. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर काही आपण शेतीमध्ये वळावं आणि विशेष अशी लागवड करावी म्हणून ते सफेद चंदनाची बाग ह्या ठिकाणी मी करण्याचा हा मनोदय तयार केला आणि 200 चंदनाची झाडं ह्या ठिकाणी लावलेली आहेत. आता या चंदन झाडाला 5 वर्ष झालेली आहेत. त्याच्यामध्ये परोपजीवी झाड असल्यामुळे मिलियाडोबा दोन्ही झाडांच्यामध्ये लावलेलं आहे आणि आता ही चांगल्या प्रकारची 5 वर्षामध्ये ही वाढ झालेली आहे आणि ही 15 ते 16 वर्षानंतर त्याची तोड व्हायला सुरुवात होईल आणि त्याचा गाभाही तयार होईल आणि उत्पन्नही चांगलं मला मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये चंदनाची लागवड करायला काही हरकत नाही आणि शासनाने सुद्धा चंदन लागवड करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि माझ्या आता या चंदनाची नोंद सुद्धा माझ्या सातबाराला झालेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.